आवाज मानदेशाचा। म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी मतदारांशी थेट भेटीगाठी देण्यावर भर दिलाय। तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम आपण करणार असल्याचं ते मतदारांशी संवाद साधताना बोलत आहेत। नमस्कार, मी कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर। आता सुरू असणाऱ्या म्हसवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवित आहे। या निवडणुकीत आपल्या मतदारांशी संवाद साधताना काय अजेंडा असणार आहे? खरं तर मतदारांशी संवाद साधण्यापेक्षा माझी थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। गेले 35 वर्षाच्या कालावधीमध्ये मी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलेलं आहे। 20% राजकारण आणि 80% समाजकारण या तत्वावर मी पुढे आलेलो आहे। थोडंसं निवडणुकीच्या अगोदरची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला सांगणं गरजेचं आहे की क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकोडी यांच्या पाणी चळवळीमध्ये मी गेले आजही 32 वर्ष त्या पाणी चळवळीमध्ये सक्रिय आहे आणि पाण्याच्या चळवळीचं फाउंडेशन हे नागनाथांनी घातले। त्याच्यानंतर माहितीच्या अधिकाराच्या चळवळीमध्ये थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या चळवळीमध्ये मी सक्रिय होतो। आज म्हसवड नगरपालिका निवडणुकीनिमित्त मी शिवसेनेतर्फे उभा असलो तरी मी आज अखेर 35 वर्षामध्ये शेतकरी, कामगार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, विद्यार्थी, शैक्षणिक अशा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझं काम मी उल्लेखनीय स्वरूपामध्ये केलेलं आहे। प्रामुख्यानं म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर गेल्या 4 वर्षामध्ये म्हसवड नगरपालिकेमध्ये जनतेच्या रहिवाशांच्या मूलभूत गरजांच्या बाबतीमध्ये मी खूप मोठं काम केलेलं आहे। माझ्या पाठीमागे काही राजकीय शक्ती नव्हती, पण माझं एक सामाजिक चळवळीचा पिंड असल्यामुळं आज म्हसवड नगरपालिकेमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत पण त्यामध्ये पाणी पहिलं असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, गटार बांधकाम असेल, यामध्ये प्रामुख्यानं मी खूप चांगलं काम केलं आहे। ज्यावेळेला म्हसवड नगरीमध्ये 12-13 दिवसाच्या अंतराने पाणी येत होतं त्यावेळेला म्हसवडमधला एकही माईचा लाल सातारपर्यंत कलेक्टर ऑफिसपर्यंत गेला नाही। त्यावेळेला मी स्वतः कलेक्टर साहेबांच्याकडे जाऊन मुख्य तिथून पाणी नेहमी सोडण्याबाबत मग ते टँकरची सुविधा असू द्या किंवा इतर सुविधा असू द्या त्यासाठी मी प्रयत्न केले। दुसरा विषय, सातारा पंढरपूर रोडची जी कामं प्रलंबित होती त्या कामावर मी वरचेवर पाठपुरावा केलेला आहे। त्यासाठी मी पुणे या ठिकाणी जे प्रादेशिक कार्यालय त्या ठिकाणी कार्यालयात सुद्धा गेलेलो आहे। त्याचबरोबर सातारा पंढरपूर रोडवर जे विद्युत दिवे ते विद्युत दिवे अनेक वर्षे बंद होते, ते दिवे सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर मध्यंतरी पाणी पुरवठा योजनेसाठी म्हसवड नगरपालिकेच्या ठेकेदारांनी ते रस्ते उकारले, ते उकारले तसेच ठेवले होते, त्यामुळे जनतेला त्रास होत होता। अशा वेळेला त्या जागोजागी पडलेले खड्डे असतील ते खड्डे व्यवस्थित करण्याचं काम प्रामुख्यानं मी माझ्या प्रयत्नातून केले। याशिवाय म्हसवड नगरपालिकेमधील अत्यंत कळीचा मुद्दा असणारा चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी हा जो रस्ता आहे, हा रस्ता 11 महिने गेले चालू आहे। त्या रस्त्याचं अद्याप काम पूर्ण झालं, मग त्या रस्त्यामुळं दररोज किमान 10-20 हजार लोकांना त्याचा अडचणीचा फटका बसत होता। त्या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी आणि लवकर काम होण्यासाठी सुद्धा मी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत काय की केवळ राजकारण न करता समाजकारण करण्याचा माझा पिंड आहे। हे सर, आता तुम्ही यापूर्वी केलेली जी समाज उपयोगी कामं आहेत त्याबद्दलची माहिती दिली, पण आता प्रत्यक्ष निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीत प्रत्येकजण काहीतरी लोकांना आव्हान करत असतो, आपण काय आव्हान कराल? मी शिवसेनेतर्फे आज इथं अधिकृत उमेदवार आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडं नगरविकास खातं आहे महत्त्वाचं। त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई हे पालकमंत्री, या दोघांच्या माध्यमातून मी त्या म्हसवड नगरपालिकेसाठी खूप काही कामं आणू शकतो। नगरविकास खात्याच्या माध्यमातून म्हसवड नगरीमध्ये जनतेला आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचं काम मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून यापुढं मी करणार आहे। आता येणारी जो कालावधी साधारणतः 2029 पर्यंत हे शासन आहे आणि या 4 वर्ष कालावधीमध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचं काम मी पक्षाच्या माध्यमातून करणार आहे।
दुसरा विषय राहिला की मी उच्च शिक्षित आहे, राज्य लेवलचे मला 3 पुरस्कार आहेत. म्हणजे इतर 20 उमेदवारापेक्षा माझी ओळख हा माझा खरं तर मोठेपणा नाही, पण माझी ओळख ही वेगळी आहे. आणि मग म्हणजे माझं जे आजवरचं काम आहे, शैक्षणिक क्षेत्रातलं काम आहे, माझ्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून असू द्या, माझं तेच असेट आहे, माझं तेच भांडवल आहे. आज मी साधारणतः 2,500 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी आज 5,000 पालकाशी अटायचे आणि त्या माध्यमातून माझा चेहरा या मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. आणि लोकांच्या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे त्यांना कसं देता येईल यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. तुम्ही आत्ता जी म्हसवड पालिकेची निवडणूक लढवत आहे त्या प्रभाग क्रमांक 7 मधून खरं तर भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षाकडून उमेदवार उभा आहेत. आपण कोणत्या उमेदवाराची प्रतिस्पर्धा म्हणून ठराल? खरं तर मी इतरांना प्रतिस्पर्धी मानण्यापेक्षा मी माझी वैयक्तिक ओळख ही माझा असेट आहे, म्हणजे भांडवल आहे. इतरांशी कुणाला कमी जास्त किंवा कमी लेखणं वगैरे याच्यापेक्षा आपलं कर्तृत्व आपण पुढं करणं आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपण मतदारापर्यंत पोहोचणं हेच माझं भांडवल आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून आपण प्रतिनिधी म्हणून निवडणुकीसाठी उभं राहत आहात. या प्रभागातील नागरिकांच्या खरं तर खूप समस्या आहेत. या समस्येसाठी आपण कोणता अजेंडा राबवणार आहात? नाही, याच्यातलं महत्त्वाचा विषय जो आहे तो रस्ते, लाईट म्हणजे लाईट पुरवठा. तर प्रामुख्यानं एक त्यातला अत्यंत महत्त्वाचा म्हसवड शहरामधला मुद्दा आहे की चांदणी चौक ते शिक्षकवाणी रस्ता. आणि त्या रस्त्याच्या पूर्ततेसाठी किंवा दर्जेदार रस्ता होण्यासाठी मी अनेक वेळा वरचेवर माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा पुण्याचं त्यांचं रस्ते विकास महामंडळाचं कार्यालय असेल या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. आणि तो रस्ता दर्जेदार करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जे लोकप्रिय निर्णय घेतले, मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, महिलांना एसटीची मोफत प्रवास सेवा असेल, ज्येष्ठ नागरिकांना एसटीची मोफत सेवा असेल, आरोग्यविषयक सुविधा म्हणजे या आणि इत्यादी सुविधा आहेत. हे सुद्धा माझं एक भांडवल आहे की त्यांच्या लोकप्रियतेच्या काम केले जोरावर मला शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं शक्य होणार आहे. आणि ते प्रचाराचे मुद्दे जो माझे ते राहणार आहेत जेणेकरून जनतेची जास्तीत जास्त सेवा करता येईल. खरं तर आपल्या समोर आता राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत आणि या दोन्ही पक्षाकडून उमेदवारांचा प्रचार करताना फार मोठा लवाजमा आणि एक प्रचाराचा रणधुमाळी उठलेला आहे. परंतु आपला प्रचार थोडासा हटके आहे. आपण थेट मतदारांशी संपर्क साधत आहेत. काय या मतदारांतून आपल्याला या मतदारांच्याकडून काय अपेक्षित आहे आणि मतदारांशी संवाद साधताना आपण काय सांगत आहात? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की माझा चेहरा, माझं जी गुणवत्ता हीच माझा एक प्रचाराचं भांडवल आहे. इतरांनी काय केलं ते मला बघण्याचे काही कारण नाही. माझा चेहरा आणि माझा असणारा दांडगा लोकसंपर्क म्हसवडमधल्या म्हणजे माझा मोठेपणा नाही पण म्हसवडमधल्या प्रत्येक गल्ली बोळातल्या माणसाची बाबर सर म्हणून माझी ओळख आहे. युवा पिढीमध्ये ओळख आहे, महिलांमध्ये पालक म्हणून ओळख आहे आणि तेच माझं भांडवल आहे. राष्ट्रवादी किंवा इतर कोणाचं इतरांचे नाव घेऊन इतरांना कमी लेखण्यापेक्षा मी माझं स्वतःची ओळख हेच या ताकदीवर मी पुढं म्हसवड नगरपालिकेची निवडणूक लढवतोय. आणि मला खात्री आहे की म्हसवडमधली जनता सुज्ञ आहे. चांगलं काय वाईट काय ही त्यांची जाण आहे. आणि माझ्या जे चिन्ह आहे माझं धनुष्यबाण, या धनुष्यबाणाला ते 100% सहकार्य करतील. धनुष्यबाणासमोरील बटन दाबतील आणि मला भरघोस मतदानानं विजय करतील ही मला खात्री आहे. धन्यवाद. मानचौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.